राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत आहेत। राज्यातल्या नेते मंडळींच्या सभा, दौरे आणि गाठी भेटी यांना प्रचंड वेग आलाय। परळीमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार पुन्हा एकदा मराठा कार्ड खेळणार का अशी चर्चा आहे। बीड जिल्ह्यातल्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी सिल्वर ओकवर जात शरद पवारांची भेट घेतली, कारण आगामी विधानसभेसाठी राजेसाहेब देशमुख हे विधानसभा निवडणूक लढवण्याकरता इच्छुक आहेत। दुसरीकडे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत। अशोक चव्हाणांचे मेहुणे भास्करराव खदगावकर आणि त्यांची सून मिनल खदगावकर यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झालाय। कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत काँग्रेसमध्ये परतण्याचा ठराव मंजूर करण्यात आला। तसंच मिनल खदगावकर नायगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून लढण्यावर बैठकीमध्ये एकमत झालंय। अशोक चव्हाणांना पाठिंबा देतेवेळेस माझ्या मनामध्ये एक विचार होता की अशोकरावला खूप मोठी संधी भारतीय जनता पक्षामध्ये मिळेल। तिथं मोदीचं सरकार येईल, अशोकराव त्या मंत्रिमंडळात जातील आणि नांदेड जिल्ह्याचा जो विकासाचं स्वप्न शंकरराव चव्हाणांनी पाहिलेलं होतं, जे शिल्लक प्रश्न विकासाचे राहिलेले आहेत ते अशोकरावच्या मार्फत सोडून घेऊ, ह्या हेतूने मी त्यांना पाठिंबा दिला। 2 महिन्यामध्ये भूमिका बदलण्याचं कारण जी परिस्थिती अशोकरावची आज भारतीय जनता पक्षामध्ये आहे, मग त्यातून माझ्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।